तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ऑनलाईन अर्जसुद्धा या ठिकाणी सुरू झालेले आहेत. घरबसल्या तुम्ही 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आता ऑनलाईन फॉर्म कोणत्या ॲपवर कुठे भरायचा संपूर्ण माहिती बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरवर यायचं आहे. प्ले स्टोअरवर आल्यानंतर नारी शक्ती ॲप या ठिकाणी जो आहे या सर्च बॉक्समध्ये टाका. त्यानंतर अशा प्रकारचा एक पेज तुमच्यासमोर येईल. यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष महाराष्ट्र शासनाचा ॲप आहे. या इन्स्टॉलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस इन्स्टॉलवर क्लिक करा, नवीन इन्स्टॉलेशन होईल आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतरची पुढील प्रोसेस आपण बघूया. तर या ठिकाणी खाली बघू शकता अपडेट 2 जुलैला झालेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता या योजनेचा फॉर्म आता आपल्याला नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवर भरता येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी इन्स्टॉलेशन झालेले, त्यानंतर आपल्याला ओपन या बटनावर क्लिक करायचे. तर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येईल. त्यानंतर या ठिकाणी स्लाइड करून घ्या आणि डन या बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली जो ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन हा ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर स्वीकार या बटनावर क्लिक करा आणि लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर OTP पाठवला जाईल. OTP जो असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी आपला OTP आलेला आहे, तो OTP जशास तसा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. जसं आता या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर वरती नाव टाकायचं, संपूर्ण नाव, ईमेल ID टाकायचे. यामधून तुम्हाला तुमचं जिल्हा निवडायचं आहे. डिस्ट्रिक्टमधून जे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा निवडा. त्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यामधील तुम्हाला तालुक्यांचं ऑप्शन देण्यात येईल. त्या तालुक्यांचं ऑप्शनमधून तुमचं तालुका निवडायचं आहे. आता नारी शक्ती प्रकारामध्ये तुम्हाला सामान्य नारी हा की जर तुम्ही या ठिकाणी बचत गट अध्यक्ष असाल, बचत गट सचिव असाल, सदस्य असाल, गृहिणी असाल, तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, शेतू यापैकी जे असेल ते तुम्ही टाका. जास्त करून सामान्य महिला करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळेल. आणि अपडेट या बटनावर क्लिक करा. आता अपडेट झाला तर खाली तुम्हाला एक दिसत आहे नारी शक्ती दूत, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म देण्यात आलेला आहे. या ठिकाणी त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी जे परमिशन त्यांनी सांगितले ते अलाउ करून टाका. आता या ठिकाणी आपल्याला महिलेचं संपूर्ण नाव, पतींचं संपूर्ण नाव, जन्मतारीख या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. आता या ठिकाणी तुमचं जिल्हा निवडायचं आहे, शहर निवडायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं तालुका, ग्रामपंचायत जी असेल ती टाका. या ठिकाणी पिनकोड टाका, पत्ता टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचे आणि या ठिकाणी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला आहे का, जर असेल तर होय करा, नसेल तर नाही करायचं आहे. आणि त्यानंतर महिला व बालविकास मंत्री यांच्याकडूनची ही योजना असेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, या योजनेचं नाव असेल. या ठिकाणी तुमची वैवाहिक स्थिती, आता अविवाहित महिलांना सुद्धा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. या ठिकाणी तुमचं बँकेचं नाव टाकायचं आहे, खाते क्रमांक खातेधारकांचं नाव असेल, खाते क्रमांक असेल, IFSC कोड असेल. IFSC कोड अंतर्गत त्याचबरोबर बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तर या ठिकाणी नाही करायचं असेल तर या ठिकाणी होय करायचं आहे. जर नसेल तर करून घ्या, जेणेकरून जेव्हा वेळेस या ठिकाणी आधार नंबरवर जर पैसे पाठवायला सुरुवात केली तर ते पैसे ते आधार नंबरवर डायरेक्ट येतील. आता या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे. जन्मांचा दाखलामध्ये तुम्ही जे आहे तुमचं जे मतदान कार्ड आहे तो अपलोड करू शकता. उत्पन्नांचा प्रमाणपत्रामध्ये तुम्ही राशन कार्ड अपलोड करू शकता. अर्जदारांचं हमीपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून जे आहे तुम्हाला पेस्ट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हमीपत्र कसं आहे मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी पासबुक जो असेल, पासबुकचा झेरॉक्स किंवा पासबुक ओरिजिनल तो अपलोड करायचं आहे. या ठिकाणी अर्जदारांचं फोटोसुद्धा अपलोड करायचं
आहे अर्जदारांचा फोटो अपलोड करायचा आहे आणि या ठिकाणी ॲक्सेप्ट हमीपत्र डिक्लेरेशन या ठिकाणी त्यावर क्लिक करायचं आहे असं आणि त्यानंतर स्वीकार या बटनावर क्लिक करा आणि माहिती जतन करा। आता हा फॉर्म तुमचा भरला गेलेला आहे। आता तुम्हाला हमीपत्र जे आहे कुठून डाउनलोड करायचं लक्षात ठेवा, योजनांचा ऑप्शन दिसत आहे, या योजनांच्या ऑप्शनवर क्लिक करा, हमीपत्र डाउनलोड करा, त्याची प्रिंट मारा, त्याच्यावर सही करा आणि ज्यावेळेस आपण हा फॉर्म भरतोय त्यावेळेस ते हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरलेला आहात। आता अर्ज केलेल्या फॉर्ममध्ये तुमचं फॉर्म दिसणार आहे, केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला तो फॉर्म दिसेल या ठिकाणी, ठीक आहे। तर अशा प्रकारचा हा ऑनलाईन अर्ज होता, त्या अंतर्गत तुम्ही मोबाईलद्वारे हा अर्ज भरू शकता। यासाठी काही कागदपत्रे मी सांगितल्याप्रमाणे लागणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।